ठिकाणी स्वागत करतो। सूर्यभानजी पंचारे दादा कृपया यांनी सुद्धा येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। आणि आज या ठिकाणी महायुतीचे आमदार होऊ घातलेले जरी असले तरी आम्हाला सर्वांना माहिती आहे की हा बहुजनांच्या बहुचर्चित चेहऱ्याला या मंडळा मतदारसंघाचं चौथ्यांदा नेतृत्व करण्यापासून कोण थांबवणार? अरे थांबवून कोण थांबवणार? या मंडळा मतदारसंघाचा बदललेला चेहरा मोहरा, या मंडळा मतदारसंघामध्ये मागील तो माणूस किती वेळ घरी असतो, सकाळी किती वाजता निघतो, कधी रात्री पोहोचतो ते त्यालाच माहिती नाही। त्या माननीय आमदारांना कोण थांबवणार? या रजनीताई आपल्या सगळ्या महिला मंडळींना आपण बसून द्यावं। ज्योतिताई आणि परत एकदा बघा माग समोर मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेली ही जी लोकप्रियची ही जी महिला शक्ती आहे, आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहेत, माय माऊली आहेत, युवा वर्ग आहेत, तरुण वर्ग आहेत, माय भगिनी आहेत। या मतदारसंघामध्ये कोणासाठी कोण येतं? अरे या मुख्य प्रचार कार्यालयासाठी हा माननीय आमदार म्हणून चेहरा नाही तर बहुजनांचा बहुचर्चित चेहरा व्हायला ऐरागैराचं काम नाही, त्यासाठी या ठिकाणी बसलेला हा चेहरा लागतो। माननीय आमदार रविभाऊ राणा लागतो, ते कोणालाही जमत नाही। कामगार संघटनेचे आमचे राहुल दादा जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। आमचा बंधू राहुल जाधव आणि युवा स्वाभिमान पार्टीचे आमचे शिलेदार मंगेश भाऊ, आताच तुम्ही नारा दिला, काय म्हटलं? रविभाऊ राणा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हा नारा। आणि म्हणून मी म्हटलंय की बहुजनांचा राहुल दादा जाधव कृपया आपण येऊन आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। जितू भाऊ माफ करा, लोक जनशक्तीचे आमचे दिनेश दादा टेंभुर्णे यांनी सुद्धा कृपया येऊन आपलं राष्ट्रीय लोक जनशक्तीचे रामविलासजी पासवान यांच्या त्यांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे पत्र देऊन, त्यांनी सुद्धा कृपया या ठिकाणी येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार, बहुजनांचा बहुचर्चित चेहरा, सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि आमचा सुद्धा लाडका भाऊ, आमच्या तरुणांचा सुद्धा लाडका भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या महायुतीच्या या मी ते अनाउन्समेंट करणार नाही, माननीय आमदार साहेबच करेल। या ठिकाणी परत एकदा सगळ्या सन्माननीय व्यासपीठावर या विचारपीठावरती असलेल्या सगळ्या सन्माननीय मंडळींचे मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आणि तमाम समस्त महिला शक्तीच्या आणि सगळ्या जमलेल्या आमच्या तरुण पुरुष पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माननीय आमदार रविभाऊ राणा आपल्या या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि शुद्ध सुमनांनी स्वागत करतो। भाऊंचं म्हणणं आहे की गुलाल, नीळ, भगवी नीळ, हिरवी नीळ जे काही उधळायची आहे ते 23 तारखेला उधळू, म्हणून मी या ठिकाणी पप्पूभाऊ भालेराव यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। सन्माननीय पप्पूभाऊ भालेराव, भारतीय बौद्ध महासंघाचे पदाधिकारी। छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद या सर्व महामानवांना त्रिवार वंदन। आज आपण इथे बडनेरा विधानसभा मतदारसंघात 20 तारखेला होऊ घातलेल्या रविभाऊ राणा यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाकरिता आपण इथे उपस्थित आहोत। 2009 पासून तर 2024 पर्यंत या 15 वर्षाच्या काळाकरता अगर रविभाऊ राणा हे नाव असेल तर 10 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या आजीपर्यंत हे सगळ्यांच्या तोंडात नाव आहे। तसेच सर्व जाती, सर्व धर्म, कोणताही पंथाचा असो त्यांच्या घरी गेला, दवाखान्याचे काम असो, विहाराचे काम असो, मस्जिदीचे काम असो, गुरुद्वाराचे काम असो, त्यांनी या 15 वर्षाच्या काळात कोणाला नाराज केलेलं नाहीये। तरी माननीय डॉक्टर ग्रेसिंगे साहेब या मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो। अशा या लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदाराच्या प्रचारार्थ मुख्य कार्यालयानिमित्त आपण आज इथे उपस्थित आहे। तरी मी एवढेच बोलीन, 20 तारखेला
पानं या 4 नंबरच्या बटनवर शिक्का मारून त्यांना 23 तारखेला भरगच्च मतांनी विजयी करायचे आहे. एवढेच शब्द बोलून मी थांबतो. बरेच लोक बोलायचे आहे. जय. सन्माननीय मोहनजी डॉक्टर गिरीशकुंजे साहेब यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. मोहनजी रुंगटा काका यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं अशी आपणास विनंती करतो. पप्पू भाऊ, ज्या पद्धतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून असेल अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपले संपूर्ण पदाधिकारी ज्या पद्धतीनं तुम्ही भाऊंना प्रेम दिलं, सहकार्य केलं, ते न विसरता येण्यासारखे आहे. तुमचा विश्वास आणि म्हणूनच 50 लाख रुपये श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची अभ्यासिका आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 50 लाख रुपये भाऊंनी दिले. अशा अनेक मोठे मोठे कामं आहे. मी ते बोलण्यापेक्षा अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चंदूपंची बिंदानी काका यांना विनंती करतो की आपल्या आशीर्वाद कर या ठिकाणी मनोगत आपण व्यक्त करू. 15 मिनिट 16 सन्माननीय आमचे दबंग युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी शहर उपाध्यक्ष माननीय किरणभाऊ अंबाळकर ज्यांनी जुन्या वस्तीमध्ये त्यांच्या संपूर्ण टीमने त्या ठिकाणी एक ताकद निर्माण केली भाऊंच्या माग मी किरणभाऊ अंबाळकर यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. 10,785 बहुत उत्तर या ठिकाणी उपस्थित सर्वांना नमस्कार करतो. ठीक आहे ना ते जो चांगला आपल्याला माहिती आहे की निवडणुका लागलेल्या आहे, प्रचार आणि अपप्रचार चालू आहे. ठीक आहे काढून टाकतो. तरुणांचे मित्र ठीक आहे ना ते रविभाऊ यांच्या करता मी 2 शब्द ठीक आहे ना ते विचारून घे कसं करायचं. बोलतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात ठीक करतो. आहे ठीक आहे चालेल. सोबतीने संपवू अंधार मित्र, कवी अनंत राऊत यांची कविता आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पण दार मित्रा. अनेक गैरसमज पसरवण्यात येतील आपल्याबद्दल, आपल्या मित्राबद्दल. त्यासाठी सतर्कता म्हणून हे वाक्य आहे. तू दगा केलास तर असू दे. एकदा झालेला आहे, काही लोकांनी दगा केलेला आहे. 10 जणांनी मॅडम पडल्या, सतर्क राहावं लागणार आहे. तू दगा केला चल असू दे, मी सोबत तरी तुझ्या असणार मित्रा, मी सोबत तरी तुझ्या असणार मित्रा. वेगळे सावध नको लावू गळाला, तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा. त्या मैत्रीमध्ये आता दगाबाजी खपून घेतल्या जाणार नाही. या ठिकाणी जे काही सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी युती धर्म पाळलाच गेला पाहिजे असं वरून सुद्धा आदेश आहे आणि आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आज आपण आपल्याला युती धर्मामध्ये असताना आपलं कर्तव्य आहे की वरून पक्षाने जे चिन्ह दिलेले आहे त्या चिन्हाच्या सोबत आपण आहोत की नाही एकदा कन्फर्म करायला पाहिजे. सर्व पक्ष आपल्या सोबत आहे, त्या सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहे, पण त्यांनी प्रामाणिकपणे हा परिचय देणे गरजेचं आहे. भाऊंना तसा विश्वास देणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मताने निवडून आणणे सुद्धा गरजेचं आहे. आज आपल्याला आपला वेळ 10-15 दिवस राहिलेले आहे. सगळं महिला भगिनींना घरी पाहुणे जाणं येणं हे सगळं विषय आहे. तरी पण त्या विचारा कामातला वेळातला वेळ काढून मित्रमंडळी, महिला मंडळी, या ठिकाणी असलेले पदाधिकारी रविभाऊसाठी आलेले आहे. कारण की या मित्राला आपल्याला जास्तीत जास्त संख्येने निवडून आणायचं आहे. उद्या फडणवीस साहेब आहे, त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने हजर राहायचं आहे आणि फडणवीस साहेबांचा सत्कार मेडिकल कॉलेज कृती समितीच्या वतीने तिथे होणार आहे. बड्डेरा जुन्या वस्तीमधील सर्व कार्यकर्ते, नव्या वस्तीमधील सर्व कार्यकर्ते तिथे या. तुमच्या हस्ते फडणवीस साहेबांचा मोठा सत्कार करू. कारण की 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट रविभाऊंनी आणलेली आहे. 400 कोटी रुपयाचा टप्पा आणलेला आहे. या ठिकाणचं मेडिकल कॉलेज अमरावतीला पळवण्यात याचा डाव होता. विरोधी पक्षाने तो मांडला होता. ते सक्सेसफुल झाले होते. शेतकऱ्यांच्या विरोध आहे असे त्यांनी विधानसभेत सुद्धा मांडले होते. पण भाऊंनी ते प्रश्न खोडून काढला, पूर्ण ताकद लावली. किरण भाऊ तुम्ही कृती समिती निर्माण करा, जनतेला
सोबत घ्या, सह्यांची निवेदन घ्या, आपण हा मुद्दा रेटून धरू आणि त्यांना त्यामध्ये यश आलं. आज 1600 कोटी रुपये आलेले आहेत. तरुणांना, बेरोजगारांना, मेडिकलच्या संदर्भातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी उपलब्धी मिळणार आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे का जो माणूस आपल्यासाठी एवढं सगळं करते त्यासाठी आपल्याला आपला वेळ देणं गरजेचे आहे. पुढील 10 दिवस हे आपल्याला द्यायचे आहे. नंतरचे 5 वर्ष भाऊ आपल्यासोबत राहणार आहे. महिला भगिनींचा साथ आहे, सगळं आहे, पण तो रात्र वैद्याची आहे. मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज सगळं होणार आहे. मागचा अनुभव लोकसभेचा खासदार मॅडमचा आपल्याला आहे. त्यामुळे गाफील राहता येणार नाही. सर्वांनी भाऊचा असा सभा आहे तर सर्व धर्मातले, सर्व जातीतले, सर्व पंथातले लोक त्यांच्या सोबत आहे. म्हणून विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. फक्त आपल्याला आपण जास्तीत जास्त किती मतांना लीड घेऊ, 50,000, 30,000, 20,000 तो आपल्याला मेरिट सिद्ध करायचं आहे. आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणजे त्यासाठी सज्ज झालेले आहेत. भारत माता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर दिघे साहेब, भटनेरा मतदारसंघ के दबंग आमदार साहब रविभाऊ राणा, मंच पे उपस्थित सभी मान्यवर और उससे भी ज्यादा हमारे सामने बैठे महिला मंडली, जेंट्स मंडली, सभी का मैं धन्यवाद करना चाहता हूँ. मिलके भाऊ ने अभी बोला कि समय ज्यादा हो चुका है और छोटे शब्दों में या शॉर्टकट में भाषण दो. और रविभाऊ राणा को, भाऊ साहब को कई कार्यक्रम में जाना है तो मैं मेरा ज्यादा समय नहीं लेते हुए मैं थोड़े छोटे इसमें भाषण देता हूँ. आप लोगों को बताना चाहता हूँ, रविभाऊ राणा के पास में हम जब भी राणा साहब के पास में काम लेके गए, चाहे वो कोई भी पक्ष का रहो, कोई भी पार्टी का रहो, कोई भी जाति का रहो, कोई भी धर्म का रहो, रविभाऊ राणा जी के मुंह से कभी विकास के या काम के बारे में नहीं तो कभी मैंने सुना ही नहीं. और 15 साल के अंदर ऐसे आमदार साहब अपने को मिलना नहीं है. मैं उसी उपलक्ष्य में आप लोगों को एक वाक्य बताना चाहता हूँ. ये जो नोट है इसे नोट कहते हैं, मुझे पैसा कहते हैं, लक्ष्मी कहते हैं. ये पैसा किसी को भी मिला तो इसको लेने के लिए कोई आगे पीछे नहीं करता. इसको लेने के लिए हाथ नहीं धोएगा, समय नहीं देखेगा. कोणते जाति पंथ का पैसा है, कोणते धर्म का है, मुस्लिम का है, हिंदू का है, किसका है, ये पैसे लेने के लिए वो कभी विचार नहीं करेगा. उसके मन में कभी शंका नहीं आएंगी, क्योंकि पैसा ऐसा चीज है कि इसके लिए सभी चाहते हैं कि पैसा मेरे पास में आना चाहिए, पैसा मेरे को मिलना चाहिए. जैसा रविभाऊ राणा के विषय में भटनेरा मतदार संघ के अंदर, पूरे जिले के अंदर, विदर्भ के अंदर लोग चर्चा करते हैं कि रविभाऊ राणा पैसे बांटते, पैसा खर्चा करते, ऐसा करते, वैसा करते. तो मेरा उन सभी लोगों से एक निवेदन है, अपन खुद ऐसा बनो कि जिस पैसे के लिए लोग किसी भी हद में जाते हैं, ऐसा बनो कि तुम्हारे पास में लोग आना चाहिए. वैसे हमारे भटनेरा मतदार संघ के रविभाऊ राणा है, जिनके पास में पूरे कार्यकर्ता, पूरे जनता, पूरी पब्लिक उनके पास में जाती है. ऐसे हमारे रविभाऊ राणा है. और आने वाले 20 तारीख को 4 नंबर की कुछ तो कमी है, कुछ तो है. सभी सुंदर हो नहीं सकते और इस हिंदुस्तान में रवि राणा जैसा आमदार पैदा हो नहीं सकता. जय हिंद, जय महाराज. सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. खूप उशीर झालेला आहे. सगळ्यांनी या ठिकाणी मेहनत केलेली आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं सगळेजण मेहनत करताय. त्याबद्दल माझ्यावर शब्द नाही आहे की मी तुमचं कुठल्या हृदयातून कसं तुमचं अभिनंदन करू, कसं धन्यवाद मानू. पण एक लक्षात ठेवा, हे कार्यालय नाही आहे, हे या सगळ्या आमच्या बहिणींचं, युवकांचं, बुजुर्गांचं डोळ्यामध्ये स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याचं एक मिशन आहे. आणि त्या मिशनसाठी आपण एकत्र झालेलो आहे. कारण की आज तुम्ही भटनेरा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कामं झाले, ज्या पद्धतीनं कामं करण्याची पद्धत माझी आहे, मला विश्वास आहे की भटनेरा मतदारसंघामध्ये सिद्धार्थ भाऊ येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं सुद्धा मी काम करणार. आज मला माहित आहे की बेलोरा एअरपोर्ट येणाऱ्या 2 महिन्यामध्ये सुरू होणार.
आणि एअरपोर्टच्या सगळ्यात जवळ जर कोणती वस्ती आहे ती बंडेरा नवी वस्ती. आणि बंडेरा नवी वस्ती जुनी वस्तीच्या माध्यमातून मला विश्वास आहे तिथे 400 ते 500 मुली काम करतील, 400-500 महिला काम करतील. अनेक लोकांना त्या ठिकाणी मुलांना काम मिळेल. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्या एअरपोर्टवर आज तुम्ही एअरपोर्टची बिल्डिंग जर पाहिली, 450 कोटी रुपये खर्च करून टर्मिनल बिल्डिंग, नाईट विजन लाईट, रनवे केला आपण तयार आणि 72 सीटचं प्लेन सुद्धा येणाऱ्या 2 महिन्यात मुंबई अमरावती उडणार आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी उडेल तर मी तुम्हाला सांगतो, मला अनेक लोक म्हणतात विजय मिल बंद आहे. विजय मिल मी आमदार होण्याच्या 20 वर्षापासून बंद. त्या विजय मिल चालू करण्यासाठी आता मोठी संधी येईल की विजय मिल तर नाही पण कोणते ना कोणते मिल ते सुरू झाले पाहिजे, कोणता ना कोणता उद्योग आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जेव्हा एअरपोर्ट सुरू होईल तर जसं आता रेमंडला मी पकडून आणलं होतं आणि त्याला नांदगावपेठ MIDC मध्ये गिरेस मिल्स आहे. आपण त्या ठिकाणी 500 एकर जागा दिली आणि 500 एकर जागेतून त्या ठिकाणी 3 ते 4 हजार लोक आता काम करतात. नांदगावपेठ MIDC मध्ये त्या ठिकाणी आपण श्याम इंडो आणलं, सियाराम आणलं, आता हरमनची फॅक्टरी त्या ठिकाणी आणली मेडिसिनची. आणि सगळ्यात मोठा टेक्सटाईल पार्क जो देशामध्ये 60 टेक्सटाईल पार्क जे मिळाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदगावपेठमध्ये 2000 एकरामध्ये नवनीत राणांच्या माध्यमातून जो टेक्सटाईल पार्क आला. तुम्ही हिंजेवाडी पुणा वगैरे साईडला गेले, तळेगाव दाभाडे हिंजेवाडी, तिथे जे टेक्सटाईल पार्क आहे 50 किलोमीटरहून महिलासाठी बसेस जातात. त्या बसेसने सकाळी त्यांना घेऊन जातात आणि संध्याकाळी त्या बसेसनी त्यांना सोडून देतात. जशी शाळेची मुलं असतात तशा 100 बसेस वेगवेगळ्या एरियामध्ये गावामध्ये जाऊन महिलांना आणतात आणि महिलांना रात्री सोडून देतात. अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आहे की भविष्यामध्ये आमच्या महिलांना युवकांना नेण्यासाठी बसेस येतील आणि तुम्हाला तिथे घेऊन जातील, तुमचं काम झाल्यावर तुम्हाला घरी सोडतील. अशा प्रकारचा अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क जो आलेला आहे त्याच्यापासून 10,000 लोकांना रोजगार मिळणार. त्याचं काम सुद्धा सुरू झालं. आणि विजय मिलच्या जागेवर अशाच पद्धतीने एखादा उद्योगपती पकडून जेव्हा एअरपोर्ट सुरू झालं त्याला तिथून पकडून आणून काही ना काही उद्योग तिथे टाकायला जेणेकरून बंडेरामध्ये सुद्धा एखादा उद्योग सुरू होईल. आज तुम्ही पाहिलं की त्या ठिकाणी त्या जागेला गव्हर्नमेंटला आपण विकू दिलं नाही. मध्ये टेक्सटाईल पार्कच्या जागा सगळ्या हरास झाल्या. पण मी त्यांना म्हटलं ही जागेला हात जरी लावला तर लक्षात ठेवा त्या जागेला कोणाला घेऊ दिलं नाही, कारण भविष्यामध्ये जर आपला उद्योग टाकायचा असला तर जागा आपल्याला मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी बंडेरामध्ये भविष्यामध्ये उद्योग आणूच. पण रेल्वे वॅगन फॅक्टरी जी तयार झाली आहे तिथे 850 कोटी रुपये आपण खर्च केले. आज म्हणजे गेल्या 2 महिन्याआधी दिल्लीला जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी रेल मंत्र्यांशी बोललो की जुनी वस्ती नवी वस्ती मधल्या अनेक महिलांना तिथे रोजगार मिळावा. 90% रोजगार हा बंडेरा वासियांना मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आता फक्त जेमतेम सुरू झालेली आहे पण 2 ते 3 हजार लोकांना तिथे 2-4 महिन्यामध्ये रोजगार मिळाला. तर मी स्वतः लक्ष देईल. या ठिकाणी कामगार युनियन आहे, विलास वाडेकरजी त्याचे अध्यक्ष आहे, सिद्धार्थ सुद्धा काम पाहतात. त्याच्या माध्यमातून पहिली शाखा महिलांची त्या ठिकाणी उघडू आणि त्या शाखेच्या माध्यमातून त्या महिलांची बंडेरामधून भरती होईल, युवकांची भरती होईल. कारण की आज तुम्ही पाहिलं मुंबई पुण्याला जेव्हा कामगार युनियनच्या माध्यमातून शाखा उघडल्या जाते त्या ठिकाणी त्या शाखेच्या माध्यमातून भरती होते. म्हणून आपली एवढी जोरदार कामगार युनियन मजबूत करू की त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकल लोकांना रोजगार देऊ. अशा प्रकारचं रेल्वे वॅगन फॅक्टरीमध्ये सुद्धा निर्णय घेणार आहे आणि ती रेडी आहे फॅक्टरी. फक्त 2-3 महिन्यामध्ये त्याचं स्पीडनी काम चालू होईल. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं की बंडेरा रेल्वे स्टेशन, आता बंडेरा रेल्वे स्टेशन सगळ्यांनी पाहिलं किती चेहरा त्याचा बदलवला. 200 करोड रुपये बंडेरा रेल्वे स्टेशनसाठी आणले, प्लॅटफॉर्म नवीन केला, एक्सिलेटर आपलं लिफ्ट टाकली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं सौंदर्यीकरण केलं, नवीन इमारतीचं काम चालू केलं आणि मोठ्या प्रमाणात बंडेरा स्टेशनमध्ये स्टॉपेज सुद्धा वाढलं, दुरंतोचा सुद्धा स्टॉपेज वाढला. ते काम त्या काळामध्ये नवनीत राणांनी केलं. मास कम्युनिकेशन कॉलेज शिवाजीनगर के सामने है, कंपाउंड वगैरह काम चालू है. 50 करोड़ रुपए अपन मंजूर किए और वो कॉलेज के अंदर
त्या ठिकाणी अनेक मुलामुलींना ऍडमिशन मिळालं. त्याच्या माध्यमातून अनेक लोक पत्रकारितेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऍडमिशन घेतील आणि आपल्या बंडेरामध्ये, आणि मला वाटतं देशामध्ये 8-10 कॉलेज आहे, त्याच्यामध्ये अमरावती विदर्भामध्ये फक्त अमरावतीमध्ये आलं ते बंडेरा मतदारसंघामध्ये त्याचं काम सुद्धा चालू आहे का. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर तुम्ही डोळ्याने पाहिलं, अनेक लोक उद्घाटणार होते. 32 एकर जागेमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बंडेरा मतदारसंघामध्ये आलं. त्या ठिकाणी आपण फडणवीस तुम्ही, तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे तुम्ही पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 32 एकरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपण आणलं आणि 100 MBBSचे ऍडमिशन सुद्धा सुरू केले. आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बंडेरामध्ये येणं म्हणजे किती मोठी उपलब्धी आहे. अनेक मुला मुलींना नर्सेसचा कोर्स करता येईल, अनेक साफसफाईचे कामगार त्या ठिकाणी काम करतील, अनेक महिला काम करतील आणि आपल्या मुलांना गरिबांच्या मुलांना MBBS डॉक्टर बनण्याची संधी मिळाल आणि जवळपास 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी रोजगार मिळाल. त्या ठिकाणी 1600 कोटी रुपये मंजूर केले. 32 एकरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलं. आज गरिबांचं जर ऑपरेशन असलं तर नागपूर मेडिकलमध्ये जावं लागते, सावंगी मेडिकलमध्ये जावं लागते. आता तिथं जायची गरज पडणार नाही. अमरावतीमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा पेशंट येऊन आपला इलाज करतील. ते खऱ्या अर्थानं गोरगरिबाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आणि हे मोठे मोठे काम करत असताना आपण अंतर्गत आता शाहू फुले आंबेडकर आपण त्या ठिकाणी सभामंडप बांधत आहे 50 लाख रुपयाचं. मिल चाळमध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो स्थापना केली ती गव्हर्नमेंटचा नाही आहे, रवी राणांनी स्वतःच्या खिशातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टधातूचा पुतळा बनवला, त्या ठिकाणी उभारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सुद्धा पुतळा बसवला, तो आज तुमच्यासमोर उभा आहे. सगळ्यांना आपल्याला दिशा दाखवतो. कुठल्याही देवा धर्मावर कुठल्याही थोर महात्मांवर राजकारण केल्यापेक्षा जर लोकांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा झाला पाहिजे, तर ते करण्याची ताकद ते कोणामध्ये असली पाहिजे. ते बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मला दिले तो अधिकार आणि ते मला करायची संधी मिळाली. त्या ठिकाणी केलं. अनेक ठिकाणी विहार, सभामंडप, मंदिराचे सौंदर्यीकरण, मंदिराचं बांधकाम हे अनेक ठिकाणी केलं. आज बंडेरामध्ये जेवढा पैसा आणला, आज बंडेरामध्ये येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 9.5 कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन हे सावता मैदानच्या बाजूला बनणं सुरू आहे. आणि ते 9.5 कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन, अनेक लोकांचे व्याख्यान होतील, अनेक लोकांचे त्या ठिकाणी सांस्कृतिक प्रोग्राम होतील. आज बंड्याच्या सावता मैदानाला लागून 9-10 कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन अमरावती सारखं बनत आहे. ते आपल्या अमरावतीचं वैभव आहे. मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना हॉल बनत आहे 5 कोटी रुपयाचा. अनेक ठिकाणी आज स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण, कब्रस्तानचं सौंदर्यीकरण, प्रत्येक जाती धर्मासाठी अनेक ठिकाणी काम करण्याचं काम केलं. कुठेही कमी करू शकलो नाही. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी काम करणारा माणूस आहे, जनसेवक आहे, जनतेसाठी लढणार आहे, जनतेसाठी काम करणार आहे. आणि मला आपल्या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा संधी दिली प्रामाणिकतेने मी काम करत राहिलो, प्रामाणिकतेने लोकांची सेवा करत राहिलो. आणि मला एवढा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून मतदान केलं, ताकद दिली. नवनीत राणांचा पराभव झाला. आता सिद्धार्थभाऊ सांगितलं की मी लोकसभेमध्ये खूप काम केलं, अनेक लोकांनी केलं, अनेक लोकांनी काम केलं, अनेक लोकांनी खोट्या प्रचाराचे बळी पडले. खोटा प्रचार काय झाला की सांगितलं 8,500 रुपये खटाखट बँकेमध्ये येतील. राहुल गांधी काय म्हणे 8,500 रुपये खटाखट बँकेत येतील. अरे 8.5 8 सुद्धा आले. दुसरा प्रचार काय केला खोटा कि संविधान बदलणार आहे. अरे जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा, बाबासाहेब का नाम रहेगा. कोणाची ताकद नाही बदलायची. पण खोटा प्रचार केला, खोटा प्रचार करून मतं घेतले आणि मतं घेऊन काय झालं, पूर्ण अमरावती जिल्ह्याचं वाटोळं झालं. आता सिद्धार्थभाऊने जे सांगितलं असे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, काँग्रेसचे लोक सुद्धा भेटतात की भाऊ खूप मोठी चूक झाली. ज्या माणसाला आम्ही निवडून दिलं ना त्याच्या घराचा पत्ता माहित आहे, ना ऑफिसचा पत्ता माहित आहे, आणि 5 महिन्यानंतर तो कुठे आहे हे माहित नाही. बरोबर नाही ताई?
आज रवी राणाच्या घराचा दरवाजा हा अर्ध्या रात्री जर कोणी व्यक्ती इथून निघाला बंडाळातून तर गंगा सावित्री निवासचा दरवाजा हा प्रत्येक गोरगरीबसाठी शोषणासाठी आणि सगळ्या व्यक्तीसाठी उघडा आहे तो रवी राणा. पण हे काय झालं, हे असं वादळ आलं खोटं बोलण्याचं. मी त्याविषयी फॉर्म भरताना सांगितलं की मी जिथपर्यंत जिवंत आहे एक एक माझा श्वास हा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचं संरक्षण करा आणि तो रवी राणा. आणि त्या ठिकाणी अनेकांनी या खोट्या प्रचार करून मतं मिळवले. पण आमच्या मुलाबाळांचं भविष्याचं 15 वर्ष हा जिल्हा मागे गेला. 15 वर्ष जिल्हा मागे गेला. आज नवनीत राणा जर निवडून आल्या असत्या, मी आपल्याला सांगतो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर दुसऱ्या देशातल्या आपल्या जिल्ह्यातल्या केंद्रीय मंत्री राहिल्या असत्या. आणि केंद्रीय मंत्री राहिल्या असत्या तर आपला अजून 10 पट विकास झाला असता. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की आपण एक नुकसान केलेलं आहे, एक चांगली कार्यकर्ता महिला गमावलेली आहे. आता तरी कुणा खोट्या प्रचाराचं बळी पडू नका. अनेक लोकांना असं वाटते की हा उभा आहे तो उभा आहे, अरे बा ते इलेक्शन मध्ये उभे आहे. रवी राणा 5 वर्ष घाम गाळते, कोणाची बिमारी आहे, शिक्षण आहे, लग्न आहे, कोणी संकटामध्ये आहे, त्या ठिकाणी रवी राणा. आता 4-5 दिवसाआधी मेलघाटमध्ये गेलो मी. तो माझा मतदारसंघ नाही आहे पण मी गेलो. त्या मेलघाटच्या आदिवासी लोकांनी भरून भरून मतं दिले. त्या ठिकाणी खूप दुःख पण आहे, आपल्या इथे दुःख आहे सगळ्यांना नवनीतराच्या पराभवाचं. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी एका व्यक्तीवर, मजदूर करणाऱ्या व्यक्तीवर लहान लहान 4 मुलं होते, त्याच्यावर वाघाने हमला केला. हमला केल्यानंतर त्याला अँब्युलन्समध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्या कुटुंबाला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून 25 लाख रुपये त्या ठिकाणी कुटुंबाला. आता आमच्या संजय गांधी नगरमध्ये आमच्या त्यावेळी गजबीय परिवार होता. त्यांच्या मुलीला वरती खेळताना लहानशी मुलगी होती आणि गवंडी काम करतो परिवार. त्या मुलीला करंट लागला, तुम्हाला माहिती आहे सिद्धार्थ, त्या ठिकाणी 4 लाख रुपये त्या कुटुंबाला दिले. आता बंडेरामध्ये आमच्या काही दिवशी घेऊन गेला होता मला आपल्या रजनीताई मेहसाम परिवार ना, त्याला मदत केली. अनेक लोक येतात जे बिमारी आहे, पाच बंगला असो, मेलचाळ असो, संजय गांधी नगर असो, कुठलाही एरिया असू द्या, त्या ठिकाणी रवी राणा कधी हे पाहत नाही तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे. प्रत्येक व्यक्तीला मदत करते. तो गरीब आहे तर रवी राणा त्याच्यासोबत उभा आहे. पण हे सगळं करणाऱ्या केल्यानंतर सुद्धा जर असं एखादं खोटं बोलून जर एखाद्या चांगल्या माणसाचा पराभव होते तेव्हा हे दुःख होते की चांगले माणसं राजकारणामध्ये पाहिजे की नाही पाहिजे. चांगल्या माणसाला राजकारणामध्ये इमानदारीनं काम करायचं की नाही करायचं हा प्रश्न उभा होते. जो उठसूट इलेक्शन आल्यावर राजकारण सुरू करते तो पाहिजे की 12 महिने आपल्यासोबत दुःखासुखामध्ये राहणारा व्यक्ती पाहिजे, हा सगळ्यांनी विचार केला. म्हणून मला असं वाटतं जेवढे उभे आहे त्या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन, जेवढे उभे आहे त्यांना हे माहीत असलं पाहिजे की रवी राणाला पळायचं आहे तर 5 वर्ष घाम गाळावा लागेल, 5 वर्ष या गोरगरिबांची सेवा करावी लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो रवी राणा सारखा जर एक तयार झाला तेव्हा रवी राणा स्वतः आमदारकीला उभा राहणार नाही. सांगून देईन की बाई याला आजपासून जबाबदारी दिली. पण आयत्या पिठावर जर लकीर मारत असेल आणि आयत्या पिठावरचा नागोबा बनत असेल तर त्याचा डिपॉझिट जप्त झाला. म्हणून माझी विनंती आहे, अनेक नेते येतील, अनेक जागी बोलतील, अनेक खोटा प्रचार करतील, पण मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे की खोट्या प्रचाराचा जास्त दिवस टिकत नाही. लाडक्या बहिणींचे 1500 रुपये आले आणि 2100 रुपये सुद्धा आता केले, बरोबर ना. आता सांगितलं ना त्याविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी की 1500 रुपयाचे आम्ही 2100 रुपये केले. पण माझी मागणी होती की 3000 रुपये करा. आता विरोधक म्हणतात आम्ही 4000 करू. अरे बा तुम्ही 8500 तर द्या पहिले. हे नवनीत घरी बसली आहे ना, तुम्ही जिल्हा घरी बसवलं त्याचे तर पैसे देऊन टाका. पण ते सगळं इलेक्शनचं गांजर आहे. आणि आता जे तुम्हाला पैसे मिळत आहेत ते खरे इमानदारीचे पैसे. त्या मुस्लिम महिला असो, हिंदू असो, दलित असो, सगळ्यांच्या खाली आले ना. अरे राजकारणामध्ये सत्तेसोबत राहावं लागते, काम करावं लागते, लोकांना मदत करावं लागते.
सत्तेसोबत नसलो तुम्हाला मी तुमच्या काहीच कामाचं नाही. सगळे लोक काय म्हणतील, सत्तेमध्ये नसलं तर रविभाऊचं नाराजाचा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पण तो नारा असला पाहिजे, तुम आगे बढ़ो रवी भाऊ तुम्हारे साथ है. हा नारा तर पाहिजे आपल्याला. म्हणून सत्तेसोबत राहून, अरे घुशे गुरुजीला बसवा नाही खुर्चीवर एखादा, गुरुजी बसू द्या. कुठल्या सत्तेसोबत राहून जर मी लोकांची सेवा करू शकलो, लोकांना न्याय देऊ शकलो, तरच माझा या खुर्चीवर बसून काही उपयोग आहे. नाही तर काय कामाचं, मी 5 वर्ष झाले तेच 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 करायचं. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, हे इलेक्शन नाही आहे, हे बंडेरा मतदारसंघाचं भविष्य आहे. या भविष्यासाठी सगळ्यांनी आपण जसं तुम्ही वेळ देता 5-6 दिवस माझ्यासाठी द्यायचे. कारण की मी सुद्धा तुमच्यासाठी इथून तर मंत्रालयापर्यंत, दिल्लीपर्यंत जाऊन एक एक प्रोजेक्ट खेचून आणतो. आणि रवी राणाचा जसा दबदबा मतदारसंघात आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर मुंबईच्या मंत्रालयात सुद्धा आहे, दिल्लीच्या मंत्रालयात सुद्धा रवी राणाचं नाव घेतलं तरच काफी आहे. एवढं नाही तर काय, आज आता जो खासदार निवडून आला तो काय म्हणते, दिल्लीला जाऊन मी नवनीत राणाला पाडून आलो. अरे बाबा, नाव सांग तुझं काय, काम सांग तुझं काय. जर नवनीत राणाला पाडून आलो हे सांगत असेल त्याला काही अर्थ आहे का? आणि आपण खासदारकीला, खासदार म्हटल्यानंतर आपण किती वजनदार खासदार पाहिला. आणि आपला खासदार काय करते, त्या यशोमती ताईचं तिथे काय करतो माहिती काय ट्रीटमेंट आहे त्याला. अरे एखाद्या गरीबाच्या घरी गेला असता, आमच्या ताईच्या घरी जरी गेला असता तरी चाललं असतं, कोणाच्याही घरी गेला चाललं असतं. पण त्या खासदाराची गरिमा ठेवली पाहिजे. आपल्या दीनदलित शोषित लोकांनी जी आपल्याला मदत केली त्यांच्या घरी जाऊन साष्टांग नमस्कार केला पाहिजे. पण एखाद्या नेत्याच्या घरची जर चौकादारी करत असाल तर ते काही उपयोग नाही. आणि तुम्ही माझ्या जिल्ह्यामध्ये सगळे नेते रवी राणाच्या विरोधात, A to Z नेते, जेवढे राजकीय नेते आहेत सगळे एक होते की रवी राणाला पळा. फक्त कौन की मी चौकीदारी त्यांच्या घरची करत नाही. मी तुमच्या घरची चौकीदारी करीन, मी आमच्या बहिणीकडली चटणी भाकर खाऊन घेईन, त्यांच्या 10 वेळा पाया पडील. पण कुणी नेत्यांच्या पाया पडायला लावत असाल तर मी पडणार नाही. कारण मी या लोकांमुळे आहे, कोणत्या नेत्यांमुळे मी नाही, कोणत्या नेत्यांमुळे मी नाही आहे. म्हणून मला अनेक लोक प्लॅनिंग करतात रवी राणालाही पाडायचं आहे, तिला पाडून टाकावं. पण जिथपर्यंत तुम्ही लोक आहे तर तुम्हालाही माहित आहे या रवी राणाच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही जिथपर्यंत तुमची ताकद नाही. म्हणून या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो की विकासासाठी नेहमी मी राजकारण करत आलेलं आहे, विकासासाठी प्रत्येक पाऊल उचललेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मला विकास करायचा आहे. ज्या वेळेस मला वाटलं की मी करू शकत नाही त्यावेळी मीच राजकारणातून बाजूला हटून जाईल. मी असा माणूस नाही आहे की खुर्चीवर प्रेम करणार आहे. मलाही आता मी सकाळी 8 पासून तर 4 वाजेपर्यंत पदयात्रा करून आलो. माझे पाय दुखतात पण काही इलाज नाही आहे. कारण की लोक इलेक्शनमध्ये जे उभे असतात आपल्याला असं वाटतं की बाबा ते लोक मेहनत करू शकत नाही, पण आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलो पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, ह्या भावनेने त्यांच्याकडे जाऊ. आज तुम्हाला सगळ्यांना किराणा मिळते, किराणा आहे सरकारचा आहे का, त्याच्यावरही टीका करतात. म्हणून मी त्यांना म्हणतो मी किराणा वाटतो, साडी वाटतो, तुम्ही मुठभर साखर तर वाटा, तुम्ही एखादा स्प्राऊटचं पीस तर वाटा, एखाद्याला गरीबाला औषधासाठी पैसे तर द्या, एखाद्या ऍडमिशनसाठी मदत करा. फक्त इनकमिंग आहे, आउटगोईंग नाही. या ठिकाणी या बुथचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो.